श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे कल्याण हो हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मागील सर्व चिंता आता मिटणार आहे. तुझे आयुष्य आता नवीन वळण घेत आहे. फक्त हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुला असं वाटत असेल की हा ऑनलाईन खोटारडा संदेश आहे, पण असं नाही बाळा. तू स्वामींवरती विश्वास ठेवला आहेस ना, तर मग स्वामी तुझी प्रत्येक चिंता, प्रत्येक दुःख हरणार आहेत आणि तुझे आयुष्य खूप सुंदर करणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते तू कशा प्रकारे घालवत आहेस यावरती सर्व काही अवलंबून आहे. जर तू तुझ्या दिवसाची सुरुवात सकाळपासूनच टेन्शनमध्ये, तणावाने न घेता आनंदी आणि सकारात्मक गोष्टीने करत असशील, तर तुझा संपूर्ण दिवसही तसाच जाईल. तू तुझ्या दिवसाची सुरुवात माझ्या नामस्मरणाने केलीस, सुंदर विचाराने केलीस, तर दिवसभर तुला तीच पॉझिटिव्ह एनर्जी तुझ्यामध्ये निर्माण होणार आहे. तुझा दिवस खूप सुंदर जाणार आहे. तर तुला तुझा दिवस कसा घालवायचा आहे हे तू ठरवायचं. दुःखात की सुखात सर्व तुझ्या हातामध्ये आहे बाळा. माझा आशीर्वाद, माझे प्रेम सदैव तुझ्या जवळ आहे. तुझ्या जवळ येण्यासाठीच या संदेशाचा मी वापर करत आहे. म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास अशी माझी आज्ञा आहे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी महाराजांचे आशीर्वाद पाहिजे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, लेकरा, चढ उतार कोणाच्या आयुष्यामध्ये नसतात. सुख आणि दुःख हे येतच राहते, पण त्याला घाबरून, त्याला खचून जाऊन आपण आपला स्वाभिमान आणि आपला आत्मविश्वास कधीही तुम्ही सोडू नका. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यातील तुमची स्वप्ने, ध्येये, तुमच्या इच्छा सर्व काही पूर्ण करू शकता. खचून जाणे म्हणजे संकटाला घाबरून माघार घेणे. म्हणून परिस्थिती कोणतीही असो, त्यामध्ये स्वतःला शांत राहता आले पाहिजे. आपले मन आणि आपले मेंदू, आपले डोके हे एकदम शांत ठेवून स्वतःला त्यामध्ये आनंदी राहता आले पाहिजे. जे की कितीही अडचणी आल्या तरी कुठेही आपण टेन्शन न घेता योग्य मार्गाची निवड त्यातून आपल्याला करता आली पाहिजे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझी वाट तू निरंतर चालत राहा. तुझ्या वाटेमध्ये तुला तुझे पाय खेचणारे, तुला अपशब्द बोलणारे, तुझा अपमान करणारे, तुझी प्रगती न पाहणारे, तुझा धीर तोडणारे खूप जण तुझ्या आयुष्यात येतील. पण लेकरा, त्यांना तू घाबरून, त्यांना तू डरून तू माघार घेऊ नकोस. हरणार नाहीस, निर्भीडपणे तू पुढे जाणार आहेस. तर तूच माझा खरा भक्त आहे, जो खचणार नाही, जो घाबरून कुठल्याही परिस्थितीत पळून दूर जाणार नाही. जो माघार घेतो त्याला माझी साथ कधीच नसते, पण जो निर्भीडपणे प्रत्येक परिस्थितीमध्ये पाय खोचून उभा राहतो, प्रत्येक संकटाचा निर्भीडपणे सामना करतो, त्याला माझे आशीर्वाद त्याला नेहमी भेटतात. माझे नामस्मरण नेहमी त्याच्या ओठी असते, त्याच्या मी नेहमी पाठीशी असतो. तर मला हेच सांगायचे आहे बाळा, की तू आत्मविश्वास हरू देऊ नकोस. प्रत्येक संकटात धीर धर आणि संकटांना 2 हात कर. बघ बाळा, स्वामी आई माझ्या पाठीशी आहे, तर मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. असे तू विश्वास ठेव आणि हाच विश्वास तुला कायम आमच्यावरती ठेवायचा आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी माऊली म्हणतात की बाळा, जो कोणी हा माझा संदेश ऐकत आहे तो खूप भाग्यवान आहे. त्याला माझे आशीर्वाद भरभरून मिळणार आहे. भरपूर मुबलक प्रमाणात प्रेम मिळणार आहे.
त्याची सर्व दुःखे आता सुखात बदलणार आहे. त्याच्या आयुष्यात आनंदी आनंद येणार आहे. फक्त बाळा तू थोडीशी धीर धर आणि आमच्यावरती तू विश्वास ठेव. तू जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहेस ना, त्या विश्वासाच्या आता तुला उत्तर देण्याची वेळ आली आहे. तू आमच्याजवळ मनापासून ज्या काही तुझ्या वेदना, व्यथा, दुःख मांडले आहेस, तुझ्या मनातील दुःख सांगितले आहेस, ते सर्व माझ्यापर्यंत पोहोचले आहेत लेकरा. तू आम्हाला आई म्हणतोस ना, मग आईवर विश्वास आहे ना तुझा, तर तू बिनधास्तपणे राहा. धीर सोडू नकोस. प्रत्येक संकटांचा सामना निर्भीडपणे कर आणि संकटांना सांग की माझी स्वामी आई खूप मोठी आहे. आता मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती ठेवा. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी माऊलींनी आपल्याला खूपच चांगला मार्ग दाखवला आहे. आता त्या मार्गावर आपण प्रामाणिकपणे चालायचे आहे की नाही हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे स्वामी माऊलीवरती, आपल्या स्वामी आईवरती तुम्ही विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने आपण पुढे टाकत गेलो तर आपल्याला अशक्य असे काहीच नाही. आपण आपल्या आयुष्याची सुंदर वाटचाल केली पाहिजे. स्वामी म्हणतात की बाळा, तुझ्या मार्गामध्ये खूप काटे येतील, खूप संकट येतील, खूप लोकही अशी तुला भेटतील जे तुला मागे ओढू पाहतील, पण त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर आणि आपली वाट, आपले कर्म तू प्रामाणिकपणे कर आणि आनंदाने पुढे चाल. नेहमी माझे नामस्मरण तुझ्या ओठी राहू दे बाळा. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या आईचा आपल्याला भक्कम आधार आहे. आपल्या पाठीशी आपली आई उभी आहे. तर मागे वळून न पाहता, कोठेही न थांबता, आलेल्या संकटांना न घाबरता आपल्या आयुष्याची वाटचाल आपण करत राहायचं आणि आपल्या आयुष्यात चालत राहायचं. आपल्या आयुष्यात आपण खूपच प्रामाणिक राहिले पाहिजे. आपल्याकडून कोणाचेही मन दुखवता कामा नये. आपल्याकडून कोणालाही अपशब्द बोलता कामा नये. मोठ्यांचा आपण आदर करायला पाहिजे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींनी आपल्याला सुंदर जीवन दिले आहे, तर आपण रोज चिंता, काळजी, टेन्शन करून तो एवढे सुंदर जीवन आपण दुःखात का घालवावा? आपला दिवस दुःखामध्ये का घालवावा? आपण जर ठरवले तर सकाळी सकाळी स्वामींच्या सुंदर नामस्मरणाने दिवसाची आपण सुंदर अशी सुरुवात करू शकतो. चिंता, काळजी, दुःख कधी दूर होतील आणि आपला दिवस आनंदात कसा जाईल हे आपल्याला कळणार देखील नाही. एकदा तुम्ही करून पहा आणि मग पहा नंतर चमत्कार की तुमच्या आयुष्यात किती एकदम आनंद आणि सकारात्मक विचार येतात ते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू ज्या काही गोष्टी तुझ्या मनामध्ये योजिले आहेस, काही स्वप्न बघितले आहेस, ते तू तुझ्या मनातच ठेव. कोणालाही तू सांगू नकोस आणि कृती करून तू त्यांना दाखवून दे की तू कोणापेक्षाही कमी नाही. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुम्हाला अशा मार्गावर नेऊ इच्छितो जिथे तुमची समृद्धी, जिथे तुमची प्रगती होणार आहे. मी तुझा देव आहे. मी तुझ्यावर भरभरून प्रेम करतो बाळा. तुला ती संधी देऊ इच्छितो. तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ तू पाहू शकशील. तुला हवे आहे, ज्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना केली आहेस, ते सर्व तुला मिळेल. जो कोणी स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवतात, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अविरत नामस्मरण किंवा पूजा अर्चना करतात, त्यांना स्वामींचे आशीर्वाद निरंतर त्यांच्या डोक्यावरती राहते. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जी काही प्रार्थना केली आहेस ती मी स्वीकार केली आहे. आज जो कोणी मला ज्या भावनेने पूजा अर्चना करत आहे, ज्याप्रमाणे मला प्रसाद देऊ इच्छितो, ज्याप्रमाणे माझी भक्ती करू इच्छितो, मी त्याचप्रमाणे त्याला फळप्राप्तीसुद्धा देणार आहे. त्यामुळे बाळा, मी तुझ्यापासून दूर नाही, तुझ्यापासून लांब नाही. तू जेव्हा मला नामस्मरणाने हाका मारतोस ना, तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला मागे पुढेच तुझे संरक्षण करीत असतो. तुझ्यासाठी त्या अशा काही गोष्टी
असे काही संकल्प मी तुझ्याकडून करून घेत असतो, ज्यामुळे तुझ्यासाठी तुझे जीवन सुखमय व्हायला मार्ग मोकळा करून देत असते. देव म्हणतात, बाळा, आमच्याकडे जे आहे ते तुमच्यासाठी सर्व काही शुभच शुभ आहे. तेव्हा तुम्ही या आणि आनंदाने ते आशीर्वाद प्राप्त करा. त्यासाठी माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओला लाईक करून आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबा. हा व्हिडिओ आपल्या स्वामी सेवेकरांना शेअर देखील करा. आणि मी स्वामींचा सच्चा भक्त आहे, मी स्वामी भक्त असे टाईप देखील करा. आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. आनंदी जीवन जगण्यासाठीची शक्ती ती म्हणजे स्वामी भक्ती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.